कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत या विषयाच्या जागा 2025च्या शिक्षक भरतीमध्ये येतील का? आणि किती येतील? याच्या संदर्भात सतत कमेंटच्या माध्यमातून विचारणा करत आहात आणि त्याच्या संदर्भातलाच हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तर मित्रांनो 15 मार्च 2024च्या जी.आर.नुसारच कला विषय असेल, क्रीडा विषय असेल, कार्यानुभव विषय असेल, त्याचबरोबर संगीत विषय असेल, त्यांना जागा दिल्या जातील. बरं, जे क्रीडा शिक्षक आहेत त्यांचं त्या जी.आर.नुसार प्रपोर्शन असं आहे की एकूण 500 विद्यार्थी असतील तर त्याच्यावरती 2 शिक्षक दिले जातील आणि कला शिक्षक, कार्यानुभव शिक्षक, संगीत शिक्षक यांच्यावरती जर 500 विद्यार्थी संख्या असेल तर तिथं 1 शिक्षक दिला जाईल. अशा पद्धतीचं प्रपोर्शन जे ऑलरेडी त्या जी.आरमध्ये आहे त्या पद्धतीनेच भरती होणार आहे. या अगोदर मुंबई बी.एम.सी संदर्भातला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यामुळे थोडासा संभ्रम निर्माण झाला होता उमेदवारांमध्ये. तर मित्रांनो बी.एम.सीमध्ये सध्या जागा शिल्लक आहेत, परंतु त्या पोर्टलद्वारे कला क्रीडाच्या भरल्या जाणार नाही आहेत असं समजलं आहे. त्याच्यासाठी आपण फॉलोअप घेतच आहोत. परंतु जरी बी.एम.सीच्या जागा आल्या नाहीत तरीसुद्धा अशा बऱ्याच आस्थापना आहेत त्यांनी कला क्रीडाच्या जागाच भरल्या नाही आहेत. इव्हन कार्यानुभवासाठी तर अजून टॅबही उपलब्ध नव्हता. तर तुम्ही काळजी करू नका. तो टॅब जेव्हा 2025ची भरती सुरू होईल तेव्हा मात्र तुम्हाला आल्याचा दिसेल. आणि जेही उमेदवार सध्या कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत याच्या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत मित्रांनो, तुम्ही अजिबातसुद्धा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये महत्त्वाची संधी मिळाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि अशी वेळ येईल की जसे की कितीही कमी मार्क्सवाला असला तरी क्रीडा शिक्षक मिळणार नाही. कारण सध्या एन.ई.पीनुसार, राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीनुसार जागा भरणं कंपल्सरी आहे आणि अर्थातच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना अशा पद्धतीने ते जागा भरणार नाहीत असं होऊच शकत नाही. मुंबई बी.एम.सीचा थोडा इश्यू आहे. त्यांनी मात्र ते प्रायव्हेट स्थापनेद्वारे या जागा भरण्याचं त्यांनी डिसाईड केलेलं आहे. त्याच्या संदर्भातला फॉलोअप आपण बी.एम.सीद्वारे सैनी सरांची भेट घेऊन नक्कीच करू आणि त्याच्या संदर्भातलं पुढचं अपडेट देऊ. परंतु ज्या बाकीच्या आस्थापना आहेत नपा, मनपा, झेडपी यांनी अजून क्रीडा शिक्षक भरलेच नाहीत. त्यामुळे त्या जागा भरल्या जातील. सोबतच केंद्रप्रमुख, केंद्र स्तरावरती एक क्रीडा शिक्षकाचं पद जे दिलं जाईल त्याच्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला अपडेट दिलं जाईल. परंतु सध्या तुम्ही निराश होऊ नका. सध्या जरी एखाद्या व्हिडिओमध्ये मी जे ऑथेंटिक माहिती जी वास्तविक आहे ती सांगितली असली तरी बाकीच्या आस्थापना आहेत त्या जागा देतीलच आणि नव्हे तर त्यांना त्या द्याव्याच लागणार आहेत. फक्त एक आहे की टी.ई.टी बंधनकारक, सी.टी.टी सप्लिमेंटरी, टी.ई.टी की आयदर सी.टी.टी याच्यामधले नियम आहेत ते कदाचित बदलले जाऊ शकतात. याच्यावरती तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिली जाईल. सध्या तरी यांना टी.ई.टी बंधनकारक नाही आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जेव्हा 1 ते 8 शिक्षकांना जेव्हा सुप्रीम कोर्टाने टी.ई.टी बंधनकारक केली आहे आणि त्याच्या संदर्भातले बरेच जी.आर आहेत त्याच्यानुसार असं सांगितलेलं आहे की टी.ई.टी बंधनकारक नाही आहे. मग सध्या असेल का? याच्या संदर्भातला एखादा शासन निर्णय निघणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी हे जो व्हिडिओ माझे कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीतचे शिक्षक पाहतात आहे त्यांना एक विनंती आहे की तुम्ही पुन्हा एकदा फॉलोअप घ्या. कारण जेव्हा प्रत्येक शिक्षकाला ही टी.ई.टी बंधनकारक केलेली आहे तेव्हा तुम्हाला करतील की काय? सध्या जर एक्झिम्पशन असलं तरी येणाऱ्या काळामध्ये बंधनकारक करतील की काय आहे की नाही? व्हॉटेव्हर मे बी द रिझन, व्हॉटेव्हर मे बी द रिझल्ट, दे शुड कंप्लायन्स विथ प्रॉपर फॉलोअप.